नामकरण आणि बाललीला. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, यदुवंशाचे कुलपुरोहित श्री गर्गाचार्य होते. ते मोठे तपस्वी होते. वसुदेवाच्या विनंतीला मान देऊन ते नंदबाबांच्या गोकुळात आले. त्यांना पाहून नंदबाबा अत्यंत आनंदित झाले. त्यांनी आचार्यांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवून प्रणाम केला. त्यांचे आदरातिथ्य करून विधिवत पाद्यपूजा त्यांनी केली. नंतर आपला पुत्र आणि रोहिणीचा पुत्र या दोघांचे नामकरण करण्याची नंदबाबांनी गर्गाचार्यांना विनंती केली. गर्गाचार्य म्हणाले, नंदराजा, मी यदुवंशीयांचा कुलगुरू आहे. त्यामुळे मी तुमच्या पुत्राचे नामकरण केल्यावर तुमच्या पुत्रास कंस वासुदेवाचा 8वा पुत्र समजेल आणि अनिष्ट घडेल. नंदबाबा म्हणाले, गुरुदेवा, तुम्ही या गोशाळेतच नामसंस्कार करा. तो कोणालाही कळणार नाही. गर्गाचार्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. नंदबाबांचा पुत्र वर्णाने सावळा असल्याने त्याचे नाव कृष्ण अर्थात सर्व लोकांना आपणाकडे आकर्षित करणारा असे ठेवले आणि रोहिणीच्या पुत्राचे नाव राम असे ठेवले. तो बलशाली असल्याने त्याचे नाव बलराम असेही ठेवले. थोड्याच दिवसात श्रीकृष्ण आणि बलराम चालू लागले. ही दोन्ही बालके गोकुळातील चिखलात खेळत. ते आपल्या अंगाला चिखल लावून घेत. ते वासरांची शेपटी धरून ओढीत आणि ती पळू लागली की घाबरून यशोदेकडे येत. त्यावेळी दोन्ही माता आपल्या पुत्रांना घेऊन त्यांचे खूप लाड करीत. त्या दोघा पुत्रांचे निरागस चेहरे पाहून त्या दोन्ही मातांना प्रेमाचे भरते येई. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, काही दिवसातच यशोदा आणि रोहिणीचे हे लाडके पुत्र गोकुळातील आपल्या समवयस्क मुलांबरोबर खेळू लागले. त्यांची चंचलता मोठी अनोखी होती. श्रीकृष्ण गोपबालांना घेऊन गोपींच्या घरी त्या घरात नसताना जाई आणि त्यांच्या घरचे लोणी घेऊन सर्व मित्रांना वाटून स्वतःही खाई. गोपी यशोदेकडे येऊन कृष्णाची तक्रार करीत. यशोदा त्यांची कशीबशी समजूत घालून त्यांना पाठवून देत असे. सायंकाळी गायी रानातून चरून येत त्यावेळी श्रीकृष्ण दोरीने बांधलेल्या वासरांना सोडून देई. वासरे गायीचे सारे दूध पिऊन टाकीत. गोपी दूध काढू लागल्या की त्यांना फारच थोडे दूध मिळत असे. या खोड्या पाहून गोपी कृतकोपाने कृष्णास रागावत. त्यावेळी श्रीकृष्ण हसू लागे. गोपींचे श्रीकृष्णावर असलेले प्रेम सुद्धा अनोखेच होते. त्या श्रीकृष्णाची तक्रार तर यशोदेकडे करीत, परंतु एखाद्या दिवशी तो दिसला नाही की त्यांना चैन पडत नसे. त्या काहीतरी काम काढून नंदवाड्यात येत आणि श्रीकृष्णाजवळ येऊन त्याचे खूप लाड करीत. एकदा श्रीकृष्ण, बलराम आणि गोपगण खेळत असताना श्रीकृष्णाने आपल्या मुखात माती घातली आणि ती त्याच्या मित्रांनी पाहिली आणि त्यांनी जाऊन यशोदेला मातेस हे वृत्त सांगितले. यशोदा माता धावतच आली. त्याने श्रीकृष्णांचा हात धरला. त्यावेळी तो भयाने थरथर कापू लागला. यशोदा म्हणाली, अरे कान्हा, तू फार खोडकर झाला आहेस. तू माती का खाल्लीस? सर्वांपासून लपून तू माती खातोस काय? श्रीकृष्ण अत्यंत निरागस भावाने म्हणू लागला, आई, मी माती खाल्ली नाही हे सर्वजण खोटेच बोलतात आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवतेस. माझे तोंड तुझ्या समोरच आहे ना, तू आपल्या डोळ्यांनी पाहून घे. यशोदेने म्हटले, ठीक आहे, असे असेल तर आता तोंड उघड पाहू. श्रीकृष्णाने तत्काळ आपले मुख उघडले. यशोदेला त्या लहानशा मुखात संपूर्ण विश्व विद्यमान असल्याचे दिसले. आकाश, पहाड, द्वीप, समुद्रासहित संपूर्ण पृथ्वी, वायू, अग्नी, चंद्रमा, जल, सर्व देवता, पंचमात्रा आणि 3 गुण हे सर्व श्रीकृष्णाच्या मुखात पाहून यशोदेला हे स्वप्नासारखेच वाटले. परंतु दुसऱ्या क्षणीच तिने जाणले की आपल्या बालकात जन्मजातच योगसिद्धी आहे. त्याला चित्त, मन, कर्म आणि वाणी यांच्याद्वारे जाणले जाऊ शकत नाही. अशा प्रकारे यशोदा मातेने श्रीकृष्ण तत्व जाणले. परंतु श्रीकृष्णाने तत्काळ आपली वैष्णवी माया तिच्या यशोदेवर संचारित केली आणि तिने जे पाहिले होते ते सर्व विसरून जाऊन आपल्या लाडक्या कान्हास मोठ्या प्रेमाने तिने उचलून कडेवर घेतले आणि जणू तिच्या हृदयात प्रेमाचा सागर उसंबळला होता. परीक्षिताने शुकदेवांना विचारले, गुरुदेव, नंदबाबा आणि यशोदा यांनी असे कोणते पुण्य कर्म केले होते ज्याच्या योगाने त्यांना भगवंतांच्या मातापिता होण्याचा आणि पुत्रसुखाचा लाभ झाला? शुकदेव म्हणाले, राजन, नंदबाबा पूर्वजन्मात एक वसू होते. त्यांचे नाव होते द्रोण आणि त्यांच्या पत्नीचे नाव होते धरा. त्यांनी ब्रह्मदेवाच्या आदेशाचे पालन करण्याच्या इच्छेने त्यांना
त्यांना ब्रह्मदेवांना म्हटले होते, भगवंत, ज्यावेळी आम्ही पृथ्वीवर जन्म घेऊ त्यावेळी जगदीश्वर भगवान श्रीकृष्णामध्ये आमची अनन्य प्रेममय भक्ती असावी. ब्रह्मदेवाने म्हटले होते, असेच होईल. ते परम यशस्वी भगवन्मय द्रोण व्रजमध्ये नंद नावाने जन्मले आणि त्यांची भार्या धरा ही यशोदेच्या स्वरूपात जन्मली. या जन्मात भगवंत त्यांचे पुत्र झाले. बाल श्रीकृष्णांच्या लीलांचे वर्णन करताना शुकदेव पुढे म्हणाले, राजन, एकदा यशोदा राणीने घरच्या सर्व दासींना अन्य कामासाठी लावून स्वतः ती दही मंथन करू लागली. दही घुसळण्यासाठी जी दोरी होती ती ओढून ओढून ती थकून गेली. कपाळावर धर्मबिंदू जमा झाले होते. वेणीमध्ये माळलेली मालतीची फुले सारखी खाली पडत होती. त्याच वेळी बालकृष्णास भूक लागली आणि तो यशोदेकडे आला आणि मांडीवर निजून दुग्धपान करू लागला. यशोदा आनंदात गीत गात मंथन करीत होती. त्याच वेळी चुलीवर ठेवलेले दूध गरम होऊन उतू जाऊ लागले. ते पाहताच यशोदा आनंदात दुग्धपान करीत असलेल्या श्रीकृष्णास खाली सोडून चुलीवरचे भांडे खाली काढून ठेवण्यासाठी गेली. श्रीकृष्णास अर्धवट दूध पाजून गेल्यामुळे त्याला राग आला आणि त्याने रागाने दह्याचे भांडेच फोडून टाकले आणि स्वतः लोणी ठेवलेल्या खोलीत गेला. तेथे ठेवलेल्या उखळावर चढून लोण्याचे भांडे खाली काढून त्यातील लोणी त्याने माकडांना खाऊ घातले. ते पाहून यशोदा काठी घेऊन त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावू लागली. ती पळून पळून थकल्यावर श्रीकृष्ण तिच्या हाती लागले. यशोदेने आपल्या कानाला दोरीने बांधून ठेवावे असा विचार करून एक दोरी आणली, परंतु ती 2 बोटे कमी पडली. यशोदेने त्याला अजून एक दोरी जोडली, परंतु ती सुद्धा 2 बोटेच कमी पडली. असे अनेक वेळा झाले. प्रत्येक वेळी दोरी 2 बोटेच कमी पडे. यशोदा थकून गेली. शेवटी श्रीकृष्णाने स्वतःला बांधून घेतले. यशोदेने ती दोरी उखळात बांधून ठेवली आणि स्वतः दुसऱ्या कामास लागली. नंदवाड्यात 2 अर्जुन वृक्ष होते. श्रीकृष्णांनी त्या 2 अर्जुन वृक्षांना मुक्ती देण्याचे ठरविले. हे वृक्ष पूर्वजन्मीचे कुबेराचे पुत्र नलकुबेर आणि मणिग्रह होते. त्यांनी एकदा देवर्षी नारदांचा अपमान केला होता. त्यावेळी देवर्षींनी त्यांना शाप दिला होता, तो असा, तुम्ही वृक्ष योनीस प्राप्त व्हाल. असा कुबेर पुत्रांनी देवर्षींची क्षमा मागितली आणि उशाप मागितला. त्यावेळी नारद म्हणाले, वृक्ष योनीत सुद्धा तुम्हाला भगवंतांची स्मृती राहील. देवतांचे 100 वर्ष उलटल्यावर श्रीकृष्णाचे सानिध्य प्राप्त होऊन तुम्ही आपल्या लोकास परत याल. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, श्रीकृष्णाने उखळास ओढीत ओढीत अंगणात आणले, परंतु ते त्या 2 अर्जुन वृक्षांच्या मध्ये अडकले. त्यावेळी श्रीकृष्णाने जोर लावून ओढले तेव्हा ते दोन्ही वृक्ष उन्मळून खाली पडले. त्यातून 2 दिव्य पुरुष निघाले. ते कुबेराचे पुत्र होते. त्यांनी श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला आणि भगवंतांची स्तुती करून आपल्या लोकी ते निघून गेले. अर्जुन वृक्ष पडतात तो जो आवाज झाला तो ऐकून नंदबाबा आणि अनेक गोप अंगणात धावतच आले. त्यांना काय दिसले? श्रीकृष्णाला दोरीने बांधले आहे आणि ती दोरी घरातील उखळाला बांधली आहे आणि श्रीकृष्णाने ते उखळ ओढीत ओढीत अंगणात आणले होते, परंतु ते 2 वृक्षाच्या मध्ये अडकून बसले होते आणि ते वृक्ष उन्मळून पडले होते. हे कोणाचे काम असेल याचा विचार करून बाबांची मती भ्रमितच झाली. ते तेथे बालके खेळत होती. त्यांनी सांगितले की हे श्रीकृष्णाचेच काम आहे. ते पुढे म्हणाले, बाबा, या 2 वृक्षातून 2 दिव्य पुरुष निघाले. त्यांनी श्रीकृष्णाला नमस्कार केला, प्रदक्षिणा घातल्या आणि निघून गेले. नंदबाबांना या मुलांच्या कथनावर विश्वास ठेवावा का ठेवू नये हाच प्रश्न पडला होता. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, एके दिवशी एक फळे विकणारी बाई नंदबाबांच्या घरासमोर आली आणि तिने साथ घातली, फळे घ्या फळे. त्यावेळी समस्त कर्मांची फळे देणारे भगवान श्रीकृष्ण हातात मुठभर धान्य घेऊन बाहेर आले. परत येत असताना त्यांच्या चिमुकल्या हातातून धान्य खालीच पडून गेले होते. फळवालीने मात्र श्रीकृष्णांच्या दोन्ही हातात भरून भरून वेगवेगळी मधुर फळे दिली. श्रीकृष्ण आनंदाने उड्या मारीतच घरात आले. फळवाली फळे विकून घरी गेली. टोपली खाली ठेवून पाहते तो टोपली रत्नाने भरलेली. ती पाहून तिच्या आनंदाला सीमाच उरली नव्हती. अध्याय 8, 9, 10 समाप्त. ओम नमः शिवाय.
श्रीकृष्णार्पणमस्तु.